मेट्रोची सुविधा तर खूप चांगली आहे. कारण आम्हाला पिंपरीला जायला 1-1.5 तास लागायचा. एवढं ट्रॅफिक बसमध्ये असायचं. झिरो ॲक्सिडेंट आणि पोल्युशन अजिबात नाही. आणि जर कात्रजपर्यंत झाली तर अजून बरं होईल. मेट्रोमध्ये प्रवास करताना एकदम असं सुखकर वाटतं. हिंजवडीला थोडंसं त्यांनी करावं कन्स्ट्रक्शन चालू. चिंचवड, अकुर्डी. सेफ्टी इम्पॉर्टंट आहे. बसमध्ये ते सेफ्टी भेटत नाही. हाय हॅलो नमस्कार मंडळी. आज आपण आलो आहे मेट्रो स्टेशनला. आपण मागच्या व्हिडिओत पाहिलं होतं की मेट्रोमुळे ट्रॅफिकची समस्या कमी झाली आहे की जास्त झाली आहे यावरती लोकांचं दुमत होतं. कन्स्ट्रक्शनमुळे काही जण म्हणत होते की समस्या वाढली आहे आणि काही जणांचं मत असं होतं की कन्स्ट्रक्शनमुळे ती कमी झाली आहे. तर आज आपण जाणून घेऊया लोकांकडून त्यांचं काय मत आहे ते. मेट्रो चालू झाल्यामुळं तर खूप फायदा झालेला आहे. ॲक्च्युली जाण्या येण्याचा वेळ कमी झालेला आहे. ते एक चांगलं हे झालेलं आहे. तुम्हाला सोयी सुविधांबद्दल काय वाटतं? मेट्रोची सुविधा तर खूप चांगली आहे. खूप खूप. कारण आम्हाला पिंपरीला जायला 1-1.5 तास लागायचा. एवढं ट्रॅफिक बसमध्ये असायचं. पण मेट्रोमध्ये खूपच म्हणजे भारी वाटलं एकदम. म्हणजे कसं सगळ्या सोयी पण आहेत आणि वेळ पण कमी म्हणजे लागतो जायला. तिकिटांच्या दरांबद्दल आणि सुविधांबद्दल काय? तिकिटाचा दर पण छान आहे, म्हणजे व्यवस्थित आहे. बसपेक्षा तर व्यवस्थित. काय वाटतं मेट्रोमुळे ट्रॅफिक कमी झाली आहे की वाढत चालली आहे? आणि जर पूर्ण मेट्रोचं काम झालं तर ते काय म्हणजे त्याचे रिझल्ट्स काय असतील? नाही, पूर्ण मेट्रोचं काम झालं तर लोकांना खूप सोयी चांगलं होईल. कारण कसं होतं आता इतके ट्रॅफिक आहे ना, खूप ट्रॅफिक आहे. आमच्याकडे मग गाड्या आहेत, आम्ही पण ट्रॅफिकमध्ये फसतो. म्हणजे नाही का, वेळ आम्हाला खूप लागतो. मेट्रोमुळे तुम्हाला मध्ये परवडेल मेट्रो. हो, असं आहे की झिरो ॲक्सिडेंट आणि पोल्युशन अजिबात नाही ह्या मेट्रोमुळे. ह्या सगळ्यांचा सहभाग व्हा. आपण जर पर्यावरणासाठी काही करू शकत नाही तर कमीत कमी मेट्रोचा यूज करा आणि पोल्युशन होणार नाही आणि झिरो ॲक्सिडेंट दोन बेस्ट. आणि तुम्हाला मेट्रोच्या सुविधांबद्दल काय वाटतं? तिकीट दरांबद्दल? हां, सुरुवातीला तर छान आहे. अजून वेळेस सुधारणा करावी, बस एवढंच. मेट्रोचं काम जर पूर्ण झालं तर ते आनंदासाठी असेल का पुणेकरांना? 100% आनंद. 0% कुठले वाद होणार नाहीत, काय नाहीत. चांगली स्वच्छता, मेट्रोची स्वच्छता पण चांगली आहे. आधी बसने जायचं तर मला 1.5 तास लागायचा, पण मेट्रोने अर्धा तासात पोचतो आहे. आणि जर कात्रजपर्यंत झाली तर अजून बरं होईल. लवकर व्हायला पाहिजे. हो, तुला असं वाटतं की मेट्रोचा प्रवास म्हणजे मेट्रोचं बांधकाम लवकरात लवकर हो व्हायला हवा लवकर. अजून प्रवास सोपा होईल. आम्ही अर्ध्या तासामध्ये स्वारगेटला येऊ शकतो PCMC पासून. तो आपला टाईम वाचला. म्हणजे गाड्यांची दगदग वगैरे, चौक वगैरे, ह्याच्यामुळे खूपच फरक पडलेला आहे. सोयी सुविधांबद्दल काय सांगाल मेट्रोच्या? त्या पण छानच आहेत. तिकीट दर पण रिजनेबल आहे. मेट्रोमध्ये प्रवास करताना एकदम असं सुखकर वाटतं. कारण AC वगैरे असतं. अगर आपण जर साध्या बसमध्ये गेलो ते गरम होत असतं. उन्हाळ्यामध्ये तर खूप गरम होतं. ते ट्रॅफिक, धूर, हे ते याने टाईमशीर पोचतो आणि व्यवस्थित वेळेवर. हे मी आता जवळ हे मेट्रो चालू झाल्यानंतरपासून मी प्रवास करतो आहे. म्हणजे मी कोर्टाच्या कामानिमित्त स्वारगेटला असतो तर पिंपरीवरनं डायरेक्ट बसतो. ते इथं उतरतो आणि इथनं डायरेक्ट बसतो पिंपरीला. म्हणजे ते मला बरं पडतं. ते म्हणजे गाडी बदलण्याचं हे नाही, काय नाही, एकदम ओके. मी एज्युकेशनच करते. माझं PCMC टू स्वारगेट असतं. मग इथे मला टाईम पण वाचते आणि तिकीटसुद्धा रिजनेबल आहेत. माझी अशी इच्छा म्हणजे आहे की हिंजवडीला थोडंसं त्यांनी करावं कन्स्ट्रक्शन चालू. चिंचवड, अकुर्डी तिकडे थोडंसं चालू करावं. मला अकुर्डीला मी तिथे स्टे करते. सो माझा क्लास इथे असतो ना स्वारगेट कात्रजमध्ये. तिथे थोडेसे आहे की त्यांनी कन्स्ट्रक्शन चालू करावं. ओके. व्हॉट अबाउट द सेफ्टी? गर्ल्स जेव्हा एक ट्रॅव्हल करतात तर खूप म्हणजे मला तर खूप आवडलं. मेट्रोमध्ये असं एक गर्ल सेफ्टी एक वेगळ्याच लेवलला आहे त्यांची. असं म्हणजे कोणी असं जसं बसमध्ये असं धक्काबुक्की असते तसं काहीच नसतं मेट्रोचं. आय एम हॅपी. थँक्यू. बसमधून आता मी पिंपरी चिंचवडमधून इकडे यायचे. सो मला खूप जास्त टाईमचा खूप प्रॉब्लेम व्हायचा कॉलेजमध्ये जायला वगैरे. तर ते लवकर उठायचं ॲक्च्युली ते पण झालं आहे नीट आता. सो ते एक वाचलं आहे. टाईम जरा वाचला आहे. आणि इवन सेफ्टी इम्पॉर्टंट आहे. बसमध्ये ते सेफ्टी भेटत नाही. कसं पण अंगावर वगैरे लोक येतात. बसलेले जरी असेल तरी अंगावर येतात. तसं इथे असं इश्यू नाही होत त्या बाबतीत. आणि रेट्सबद्दल आणि सुविधांबद्दल तुझं काय? हां, ॲक्च्युली ते पण एक आहे की आपण बसमध्ये कसं ट्रॅव्हल करतो. आणि सपोज आता डेज आहे. आता आमचं कॉलेज एजमध्ये तर डेज वगैरे असतात. त्यावेळेस आम्हाला घेऊन जायचं, मग तिथे चेंजेस करायचं, तसं करायला लागायचं. सो आता ते नाही करायला लागत. इथूनच आपण जे पण कपडे घालायचं ते घालू शकतो. कारण इथे तेवढं बघण्याचं पण वाटत नाही. कारण असे लोक पण तसे नसतात. त्यांची नजर ते आपल्या आपल्या कामांमध्ये बिझी असतात. मेट्रोबद्दल जर एका शब्दात सांगायचं असेल तर काय सांग?
ॲक्च्युली इट्स बेस्ट सगळ्यात बेस्ट थिंग आहे. रिक्षा वगैरेपेक्षा याची फॅसिलिटी चांगली पडते, ट्रॅफिकची अडचण नाही होत आणि फास्ट पोचतो माणूस इथनं. आणि तुमचं काय मत आहे की मेट्रोने ट्रॅफिक कमी झालंय की ते वाढत चाललंय कन्स्ट्रक्शनमुळे? मेट्रोमुळे ट्रॅफिक वाढत चाललंय रस्त्यावरचं की कमी होत आहे? म्हणजे मेट्रोच्या कन्स्ट्रक्शनच्या ठिकाणी खूप रस्त्याचं ट्रॅफिक कमी होत आहे. ओके, पण सध्या सुरुवातीला कन्स्ट्रक्शन चालू आहे तर ट्रॅफिक वळवलेली असते खूप ठिकाणी. हां, ते थोडीशी त्याच्यामुळे अडचण होती, पण पुढच्या भविष्याच्या दृष्टीने फार चांगलं आहे की लोकांना जायला फ्रिक्वेन्सी चांगलं राहतील, कमी खर्चामध्ये फटाफट कामं होतात. ते मेट्रोसाठी एका शब्दात सांगायचं असेल तर काय सांगाल? मेट्रोची सुविधा फार सुंदर आहेत आणि चांगल्या पडतात. मी ग्रामीण भागातून येतो आणि शहरात आल्यानंतर ट्रॅफिकची समस्या तर खूप गंभीर असते. त्याच्यामुळे कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी खूप वेळ जातो. त्यामुळे मेट्रो सुविधा झाल्यामुळे मी वेळेत जातो. त्याच्यानंतर तुम्हाला तर मेट्रोबद्दल एक शब्दात सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगाल? एका शब्दात सांगायचं म्हटलं तर खूप चांगली सुविधा आहे. हां, मेट्रो खूप छान आहे. वेळेची बचत होते आपल्या, जे आपल्याला सिग्नलमध्ये अडकून पडतो ते आपण पडू शकत नाही आणि खूप छान इझी प्रवास होतो. मेट्रोबद्दल एका शब्दात सांगायचं असेल तर काय सांगाल? व्हेरी नाईस. तर ह्या प्रतिक्रिया होत्या पुण्यातील मेट्रोत प्रवास करणाऱ्या लोकांच्या. तुमचं काय मत आहे? तुम्ही कधी कधी मेट्रोमध्ये प्रवास केला आहे आणि तुमचा काय एक्सपिरियन्स आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जर हा व्हिडिओ इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका.